हॅलो स्टुडंट, मी गोदावरी आजच्या व्हिडिओत तुमचं स्वागत करते। आज पाहणार आहोत आपण रसग्रहण, मराठीमधला अत्यंत महत्त्वाचा टॉपिक। यामध्ये आपण रसग्रहण पण पाहणार आहोत आणि खालील कृती किंवा खालील काही प्रश्न दिलेले असतील तर त्याच्यावर आधारित कवितेचे जे प्रश्न येतात कृतीवर आधारित ते सुद्धा आपण पाहणार आहोत। म्हणजेच आपल्याला रसग्रहण 4 मार्क आणि कवितेचे मुद्द्यांच्या आधारे जे काही प्रश्न येणार आहेत ते 4 मार्क, असे 8 मार्क आज आपले पक्के होणार आहेत। याशिवाय स्टुडंट याच्यामध्ये मी तुम्हाला देणार आहे, एक तर आपण डिटेल मध्ये रसग्रहण पाहणार आहोत, कशा पद्धतीने करायचं, मुद्दे कोणते आवश्यक आहेत आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये मी एक अशी भन्नाट ट्रिक सांगणार आहे की ज्या ट्रिकच्या मदतीने तुम्ही संपूर्ण 7 ज्या कविता आहेत त्यांचे सर्व कवी सुद्धा पाठ करू शकणार आहेत। महत्त्वाची अशी ट्रिक आहे, कारण बऱ्याच जणांना कवितेचं नाव आणि त्याचे कवी हे जम्बलिंग होतात, कन्फ्यूज होतात। सो त्याची एक छान ट्रिक, मजेशीर ट्रिक मी तयार केलेली आहे, तर ती ट्रिक पण तुम्हाला देणार आहे। त्याचबरोबर जो प्रश्न दुसरा आ मध्ये प्रश्न येतो त्याच्यासाठी सुद्धा काही महत्त्वाच्या गोष्टी आपण पाहणार आहोत, ज्या मी तुम्हाला लिखित स्वरूपात देणार आहे, ज्याच्यामध्ये की आपल्याला कवितेचं का आवडते कविता, त्याची कारणं कोणती आहेत, त्याच्यामधून मिळणारा संदेश कोणता आहे, त्याची भाषा शैली कशी आहे वगैरे प्रकारचे सर्व मुद्दे 7ही कवितांचे आपण घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हो स्टुडंट, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। यासारखे सर्वच मराठीचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत। चला तर पाहूया रसग्रहण कसं लिहायचं। सो स्टुडंट, जसं की तुम्हाला इथे दिसत असेल, रसग्रहण करण्यासाठी पहिले तर आपल्याला समजून घ्यायचं आहे की रसग्रहण म्हणजे नेमकं काय येतं। तर तुम्हाला एक साधारणतः 2 ते 4 ओळी कुठल्याही कवितेतल्या दिलेल्या असतात आणि त्याचं रसग्रहण करा असा 4 मार्कांसाठी प्रश्न येतो। आणखी एक प्रश्न आपण पाहणार आहोत आणि तो यानंतर लवकरच पाहूया। आणि विशेषतः रसग्रहण जे करायचं आहे त्यामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे असतात, काय करायचं, रसग्रहण म्हणजे काय करायचं, तर पहा, तर त्याचे 3 महत्त्वाचे मुद्दे लिहायचे आहेत आपल्याला। पहिला पॉइंट लिहावा लागतो आपल्याला आशय सौंदर्य, हे हेडिंग आहेत, हे थोडंसं पाठ करा। त्यानंतर काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य, हे 3 मुद्दे आपल्याला उत्तरामध्ये लिहायचे असतात। कसे लिहायचे, काय नाही, याच्यात नेमकं काय लिहायचं, तर बघा, आशय सौंदर्य लिहित असताना जे तुमच्या कविता आहेत तर त्याचे कवी लिहा, कवयित्री लिहा, ती कवितेचं नाव लिहा। तुम्हाला जर पाठ असेल तर ती कविता कोणत्या संग्रहातून घेतलेली आहे, जे मी तुम्हाला देणारच आहे लवकरच। सो ते तुम्ही पाठ करायचं आहे। ते तुम्ही शॉर्टकट मध्ये कसं पाठ करणार आहात त्याचं मी तुम्हाला एक टेबलच देणार आहे। त्या टेबलमध्ये तुम्हाला हे सगळं ऑटोमॅटिक मिळेल। हा एकच व्हिडिओ पाहिला की 8 मार्क्स तुमचे कवितेचे पक्केच होणार आहेत। त्यानंतर पहा, याच्यामध्ये आपल्याला विषय आणि संदेश पण लिहावा लागतो, कसा ते मी तुम्हाला स्पष्ट करून दाखवते। त्याच प्रकारे बघा, काव्य सौंदर्य असेल, आता काव्य सौंदर्य हा पॉइंट आपण लिहिला, पण याच्यात नेमकं काय लिहायचं असतं, तर याच्यामध्ये आपल्याला लिहायचं स्टुडंट कवितेचा अर्थ, ओके, किंवा ते जे दिलेल्या ओळी आहेत त्या ओळीचा तुम्हाला अर्थ लिहायचा आहे। सो कवितेमधल्या ओळी ज्या तुम्हाला रसग्रहणला दिलेल्या आहेत त्याचा अर्थ इथे लिहावा लागतो। सो की तुम्हाला सहसा येत असतो, सो येत नसेल तर काय करायचं तेही पाहूया। आता भाषिक वैशिष्ट्य आहेत, हा तिसरा पॉइंट लिहायचा आहे। याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतं, तर साधारणतः मुलांना हा पॉइंट कळत नाही, त्यासाठी सर्व भाषिक वैशिष्ट्ये मी शेवटी लिहून देणार आहे 7ही कवितांचे, ओके। सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भाषिक वैशिष्ट्ये जर पाहायची असतील तर काय लिहावं, तर पहिले 2 मुद्द्यांचा विचार करा। हे 2 पॉइंट जरी तुम्ही लिहिले, कमीत कमी 2 पॉइंट, आणखी काय लिहायचे त्यात सांगणारच आहे। सो पहिला तर पॉइंट लिहा, त्या कवितेमध्ये जर कोणता अलंकार असेल तर त्या अलंकाराचं नाव तुम्हाला ऑफकोर्स थोडंसं लक्षात ठेवावं लागेल। नसेल लक्षात ठेवलं तर त्याची पण मी तुम्हाला ट्रिक सांगणारच आहे। त्यानंतर भाषा शैली, ओके। सो भाषा शैली कशी आहे, तर कशी म्हणजे साधी सोपी भाषा आहे किंवा जसं की गावरान भाषा असते, ग्रामीण भाषा ज्याला आपण म्हणतो, तर ती तुमची गावठी भाषा आहे का, म्हणजेच भाषा शैली तुमची कशी आहे। सो कधी कधी एखाद्या वेळेस कथनात्मक कविता असते, ठीक आहे, कधी कधी एखादी मुक्त छंदामध्ये असते, कुठलेही रायमिंग वर्ड्स नसतात, तर मग त्याला आपण मुक्त छंदामध्ये म्हणतो। तर मग कवितेमध्ये काही काही वेळेस रायमिंग वर्ड्स नसतातच, तसं तुम्हाला कविता भरपूर आहे, ही एक महत्त्वाची ट्रिक आहे। भाषा शैली लिहित असताना तुम्ही जास्तीत जास्त वेळेला मुक्त छंद हे लिहू शकता, कारण तुमच्या 7 पैकी 3 कवितांमध्ये मुक्त छंदच आहे। त्यामुळे तुम्ही जर नाहीच आठवलं, गोळीच मारायची असेल हवेत, तर मुक्त छंद
लिहून टाकू शकता ऑफकोर्स, पण गोळी मारण्यापेक्षा थोडासा अभ्यास करा. त्यानंतर भाषा शैली लिहायची आहे. तो भाषा साधी आहे, सोपी आहे, सुटसुटीत आहे अशा पद्धतीने लिहू शकता. ती कथनात्मक आहे का, ती निवेदनात्मक आहे का, कशा पद्धतीची आहे हे थोडंसं आपल्याला लिहावं लागतं. कवितेच्या लाईन्स वरून पण तुम्ही हे वाक्य सहज लिहू शकता. आता पाहूया आपण की नेमकं रसग्रहण कशा पद्धतीनं करायचं असतं. 4 मार्कांसाठीचा हा प्रश्न असतो. प्रश्न दुसरा ई मध्ये हा प्रश्न विचारला जातो रसग्रहण. यासोबतच आपण प्रश्न दुसरा अ मध्ये एक प्रश्न येतो. कवितेच्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला काही पॉइंट्स लिहायचे असतात, तर तेही मी तुम्हाला सांगणारच आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता समजा तुम्हाला अशा ओळी दिलेल्या आहेत. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसत आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. पहा किती सुंदर कविता आहे आणि त्याच्या ओळी आहेत. आता ह्या ओळी नेमक्या कशातून घेतलेल्या आहेत. आता आशय सौंदर्य लिहायचे. मी सांगितलं आशय सौंदर्य मध्ये कवी, कवितेचं नाव, हे दोन्ही कवितांचं नाव लिहायचंय, कवीचं आणि कवितेचं, आणि कथासंग्रह. आता इथं बघा, वरील काव्यपंक्ती आश्वासक चित्र या कवितेतील आहे. म्हणजे मी इथं कवितेचं नाव लिहिलंय की हे आश्वासक चित्र या कवितेतील आहेत. साधारणतः ओळी तुम्हाला सहज समजू शकतात कोणत्या कवितेतल्या आहेत. तर पहिले कवितेचं नाव अशा पद्धतीने वाक्यात लिहायचे. या कवितेच्या कवयित्री नीरजा आहेत. हे कवी कसे पाठ करायचे, कवयित्री कसे पाठ करायचे, याची एक मी छान ट्रिक बनवलेली आहे. सो ती ट्रिक सुद्धा जरूर पहा. तर बघा, 7ला 7ही कवी तुम्हाला पाठ होणार आहेत अगदी, आणि एकही चुकणार नाही, इकडचा तिकडं बिलकुल जाणार नाही. सो बघा, यात त्यांनी स्त्री पुरुष समानतेचे महत्व पटवून दिलेलं आहे. मी पुढे काय सांगितलंय की विषय किंवा संदेश काय मिळालेला आहे आपल्याला त्या कवितेतनं, ते पण याच्यामध्ये लिहावं लागतं. म्हणून बघा, इथं मी लिहिलंय यात त्यांनी स्त्री पुरुष समानतेचे महत्व पटवून दिलेले आहे. म्हणजे हा विषय आहे आपल्या कवितेचा, तो विषय आपण इथं लिहावा लागतो. स्त्री पुरुष समानतेचं महत्व पटवून दिलेले. संदेश हाच संदेश असतो, जे महत्व आहे तोच साधारणतः संदेश पण असतो. फक्त थोडंसं वाक्य बदलून लिहिले. एक सामाजिक संदेश दिला आहे. हा संदेश कशा प्रकारचा आहे, तर तो सामाजिक संदेश आहे. म्हणून मी लिहिलेला आहे एक सामाजिक संदेश दिलेला आहे. थोडंसं अजून 1-2 वाक्य या कवितेचा जो विषय असतो त्याच्या संदर्भात लिहिलं की उत्तर ऑटोमॅटिक मोठं पण होतं आणि सुस्पष्ट उदाहरणासहित सगळं स्पष्टीकरण होतं. म्हणून काही पॉइंट लिहिलेत. आधुनिक जगात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करेल, अशा पद्धतीचा आपल्याला आशय दिसतो. सो हे झालं आशय सौंदर्य. थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, हे 4 पॉइंट आपल्याला यात लिहायचे आहेत. आता बघूया काव्य सौंदर्य. हा, आणि महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात आलं असेल, पहा मी कशा पद्धतीनं लिहिलेलं आहे. सो आशय सौंदर्य लिहिले, हा भाग पूर्ण आपण सोडून द्यायचा आहे. सो मार्जिन मध्ये जसा पद्धतीने आपण सोडतो ना, त्या टाईपनं आपल्याला हे लिहायचं आहे. या पद्धतीनं सुटसुटीत लिहिलेलं असेल तर एक्झामिनरला ते दिसायला पण छान दिसतं. प्रेझेंटेशन ज्याला आपण म्हणतो. मराठीची आदर्श उत्तर पत्रिका मी अपलोड केलेली आहे, ती जरूर पहा. त्याच्यामध्ये पण तुम्हाला या पद्धतीनं लिहिलेलं दिसेल. सो या पद्धतीनं जरूर लिहा. सो काव्य सौंदर्यामध्ये नेमकं काय लिहायचंय, तर आपल्याला अर्थ लिहायचा आहे. सो बघा, या ओळींचा जो काही अर्थ आहे तो मी इथं लिहिलेला आहे. कवयित्री काय सांगतात की माझ्या घरातून आधुनिक काळातील स्त्री पुरुष एकत्र काम करताना दिसतात. मग मला काय काय दिसतं बाबा, या ओळींचा काय नेमका अर्थ आहे. हे आश्वासक चित्र उद्याचं आहे. उद्याचं म्हणजे आधुनिक जगाचं आहे. सो हे आधुनिक जगामध्ये मला काय दिसणार आहे, तिथे खेळले जातील सारेच खेळ एकत्र, सारेच खेळ एकत्र खेळले जातील. याचा अर्थ की स्त्री आणि पुरुष जे आहेत ते एकत्र येऊन एकमेकांच्या खांद्याला खांदा देऊन त्या पद्धतीनं समानतेनं ते काम करतील. कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्री मागे नसेल. हे सगळे वाक्य आपण याच्यात लिहिले. हा या ओळींचा अर्थ आहे. ओके. सो काव्य सौंदर्य म्हणजे काय, बघा अवघड वाटेल पण नाही, किती सोपं आहे ना. मी अतिशय सोप्या पद्धतीनं सांगते. सो इथं फक्त आपल्याला अर्थ लिहायचा आहे. हे 3 पॉइंट जरी पाठ केलात तर तुमच्या लक्षात येईल नेमकं आपल्याला काय लिहायचंय. आणि मी याच्यानंतर काही चार्ट देणार आहे, ते पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला अगदी 8 मार्क पक्के. आता बघा, भाषिक वैशिष्ट्य म्हणजे काय. सो भाषिक वैशिष्ट्यात मी सांगितलं तुम्हाला अलंकार आणि भाषा शैली लिहा. तर बघा, मुक्त छंद ही कविता जी आहे ती मुक्त छंदात लिहिलेली आहे. मुक्त छंद म्हणजे ज्यामध्ये कुठलंही रायमिंग वर्ड्स वगैरे नसतात. ओके. सो यमक जुळणारे शब्द नसतात. सो मुक्त छंद हे या कवितेचे वैशिष्ट्य आहे. किंवा असं लिहू शकता, ही कविता मुक्त छंदात लिहिलेली आहे. यामुळे कविता समजण्यास सुलभ झाली आहे. मुक्त छंदात असल्यामुळे ती अजून जास्त सोपी वाटते.
आणि समजा तुमच्या कवितेमध्ये काही यमक जुळलेले असतील तर तिथं तुम्ही लिहू शकता किंवा ही सुंदर आहे कविता, ही गेयता प्राप्त झालेली कविता आहे, याच्यामध्ये यमक जुळणारे शब्द आहेत, त्यामुळे ती ऐकण्यास खूप छान वाटते, अशा प्रकारचे हे भाषिक वैशिष्ट्य असतात. तर असं आपण भाषा कशी आहे हे आपण इथे लिहू शकतो. यामध्ये अजून तुम्ही भाषा शैली कथनात्मक स्वरूपात आहे असंही इथे लिहू शकता, निवेदनात्मक स्वरूपात आहे असंही पॉइंट या कवितेत या ओळींमध्ये लिहू शकता. ओके स्टुडंट, तर हे आहे महत्त्वाच्या गोष्टी. आता याच्या पुढे आपण तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. याच्या पुढे अजून महत्त्वाच्या 2 गोष्टी आपण पाहणार आहोत. एक तर प्रश्न दुसरा अ मध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी तुम्हाला मी चार्ट देणार आहे आणि त्याचबरोबर आपण पाहणार आहोत एक ट्रिक, ज्याच्यामध्ये आपण 7ही कवितांचे कवी आणि त्यांच्या कवितेची नावं कशी पाठ करायची ती मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. जस्ट याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि आपण पुढे जाऊया. येस स्टुडंट, पहा हा तुमच्या समोर आहे एक तक्ता. या तक्त्याच्या सहाय्याने तुम्ही कोणताही पॉइंट क्लिअर करू शकता आणि हा तक्ता जर तुम्ही 4-5 वेळेस लिहून काढला तर कवितेचा एकही प्रश्न नाही. हे 4 आणि 4 मी तुम्हाला 8 म्हणते आहे, परंतु याच्याही अगोदरचा प्रश्न दुसऱ्यामधला पहिला जो प्रश्न विचारला जातो तो सुद्धा तुम्हाला अगदी छान जमणार आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 4 मार्क म्हणजे केवळ 8 नाही तर 12 मार्क तुमचे पक्के होऊ शकतात या एका चार्ट वरून. पहा आता कसा तो समजून घेऊया अगदी क्विकली. सो तुम्हाला नंतर मी स्क्रीनशॉट काढण्यासाठी वेळ देणारच आहे. सो बघा, कवितेचे नाव सुरुवातीला लिहिलेले आहेत, त्यांचे कवी आहेत लिहिलेले. ट्रिक लक्षात घ्यायची आहे. आपण शेवटी ट्रिक पाहूया की कसे हे नाव लक्षात ठेवायचे. त्यानंतर अलंकार दिलेले आहेत. पहा, मी तुम्हाला ट्रिक सांगितली होती की आपल्याला जे भाषा शैली किंवा वैशिष्ट्ये लिहायची असतात भाषेची रसग्रहणमध्ये, तर त्यामध्ये आपल्याला हे पॉइंट लिहावे लागतात. मी म्हटलं होतं की मुक्तछंद जास्त ठिकाणी तुम्हाला दिसेल. 3 ठिकाणी मुक्तछंद आहे. जशा प्रकारे वस्तू, आश्वासक चित्र आणि तुमची शेवटची कविता ती म्हणजे तू झालास मूक समाजाचा नायक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरची, तर ती पण मुक्तछंदावर आधारित आहे. सो लक्षात ठेवायला सोपं जाईल. या पद्धतीने अलंकार लिहू शकता. अर्थात काही ठिकाणी पाठांतराला पर्याय नाही किंवा 2-3 वेळेस तुम्ही त्या गोष्टी लिहून करा. हे कवीचे नाव जेव्हा तुम्ही पाठ कराल हे पण तुम्हाला थोडेसे लिहून पाठ करावे लागतील. जसं की उत्तम लक्षण संत रामदास. लक्षात कसं ठेवायचे मी ट्रिक सांगणारच आहे, परंतु पाठ करताना सुरुवातीला मात्र असं पाठ करा, उत्तम लक्षण संत रामदास, वस्तू दबा धामनस्कर, आश्वासक चित्र नीरजा, या पद्धतीने पाठ करा. त्यानंतर मी तुम्हाला ट्रिक सांगते ज्याच्या मदतीने तुम्हाला एकही कधीही तुमचा कवी आणि त्याचं नाव, कवितेचं नाव विसरणार नाही. त्यानंतर कविता संग्रह दिलेले आहेत सर्व. असा एक छान चार्ट तयार करा आणि तुमच्या घरामध्ये जिथं दिसेल तिथे लावा. तुमची एक्झाम येईपर्यंत 5-6 दिवस आहेत, तोपर्यंत तुम्ही आरामात सगळं तुमचं पाठांतर होईल. विषय दिलेले आहेत. पहा, या विषयातलं असेच शॉर्ट मध्ये विषय दिलेले आहेत. हे थोडेसे तुम्हाला 2-3 वाक्य वाढवायचे आहेत त्याच्यामध्ये या विषयाशी संबंधित, पण शॉर्ट पॉइंट लक्षात राहिला की तुम्ही नक्कीच त्याचे 2-4 वाक्य आरामात तयार करू शकाल. जसं की उत्तम लक्षण या कवितेमध्ये तुम्हाला दिलेलं आहे की उत्तम माणसाची लक्षणं कशी आहेत, कोणती आहेत, कवितेच्या ओळीवरून कवितेमधले जे काही उत्तम लक्षणं सांगितलेली आहेत ती तुम्ही ओळींमध्ये जरूर लिहा, म्हणजे तुमचं उत्तर मोठं होईल. ठीक आहे. सो विषय थोडक्यात या पद्धतीने लक्षात ठेवा. वस्तू, याच्यामध्ये निर्जीव वस्तूंचा सजीवपणा सांगितलेला आहे. तशाच प्रकारे आश्वासक चित्रमध्ये स्त्री पुरुष समानता हा त्याचा विषय आहे. आता विषय जर तुम्हाला अशा पद्धतीने नावासहित लक्षात राहिले तर तुम्हाला त्याचं महत्व किंवा ती कविता का आवडते असे जे तुम्हाला प्रश्न येतात, जे की मी तुम्हाला म्हटलं की प्रश्न दुसऱ्यामध्ये आणखी एक प्रश्न येतो की कवितेच्या खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला कवितेची उत्तरं लिहा. तर काही पॉइंट दिलेले असतात, जसं की कवितेचं नाव, कवितेमधील अलंकार, कवितेचा विषय, कविता आवडण्याची कारणे किंवा न आवडण्याची कारणे, असे पॉइंट दिलेले असतात. जसं की इंग्रजीमध्ये आपण ऍप्रिसिएशन लिहितो मुद्द्यांच्या आधारे, तसंच सेम. तर मग तिथेही तुम्हाला याचा उपयोग होणार आहे. आता बघा, प्रत्येक ठिकाणी मी आवडण्याची कारणं पण दिलेली आहेत. जनरली आवडण्याची कारणं तुम्ही तीच लिहू शकता जो तुमचा विषय आहे. जो विषय आहे तेच थोडेसे बदल करायचे आहेत, तीच तुमची आवडण्याची कारणे होतात. कारण तुम्हाला ती कविता का आवडलेली आहे. जसं की बघा, आता इथं विषय काय आहे, उत्तम माणसाची लक्षणं सांगितलेली आहे. तर मग आवडण्याची कारणं तीच लिहा तुम्ही की या दिलेल्या कवितेत, कवितेचं नाव लिहा तुम्ही
की उत्तम लक्षण या कवितेमध्ये कवीने उत्तम माणसाची जी लक्षणं आहेत ती खूप सुंदररित्या मांडलेली आहेत आणि त्यामुळे मला ही कविता खूप आवडली. सो अशा पद्धतीनं ते कोणते गुण सांगितलेत, आदर्श व्यक्तीचे गुण कसे सांगितलेत, काही अवगुण सांगितलेले आहेत आणि म्हणून मला ही कविता आवडते, कारण यातून मी शिकू शकते की मी कोणते चांगले गुण घ्यायला हवेत आणि कोणते नाही, म्हणून मला ही कविता आवडते. अशा पद्धतीनं याचं तुम्ही थोडंसं मोठं वाक्य करून लिहू शकता. असेच सर्व पॉइंट्स मी दिलेले. स्त्री पुरुष समानतेच्या ठिकाणी मी फक्त हायफन दाखवलेलं दिसेल, त्याचं कारण म्हणजे आवडण्याची कारणं तीच आहेत जी ही आहेत विषय. म्हणजे याच्यामध्ये स्त्री पुरुष समानतेचा उल्लेख केलेला आहे. आजची स्त्री ही उद्याच्या आधुनिक काळामध्ये पुरुषांच्या बरोबरीनं प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणार आहे असं आश्वासक चित्र कवयित्रीने मांडलेलं आहे आणि त्यामुळे मला ही कविता खूप आवडली आहे. अशा पद्धतीनं पॉइंट तुम्ही वाढवून लिहू शकता. तशाच प्रकारे पहा, इथे सुद्धा सज्जन माणसाचं महत्व, परमेश्वराचं नामस्मरण सुद्धा कसं महत्वाचं आहे आणि सज्जन माणसाचं महत्व किती आवश्यक असतं, त्यांच्यामुळे सज्जनांच्या संगतीत राहिल्यामुळे आपल्यामध्ये चांगले गुण कशा पद्धतीने येतात हे सगळं सांगितल्यामुळे मला ही कविता खूप आवडली. सो अशा पद्धतीची वाक्य आपल्याला लिहिता येतात. आता ही जी कविता आहे खोद आणखी थोडेसे, याच्यामध्ये नावावरूनच लक्षात येतं की खोद खोद अजून आणखी खोद थोडंसं, म्हणजे तुम्हाला तिथं प्रयत्न करायला सांगितले. खोद ना आणखी आणखी प्रयत्न करा. आपण म्हणतो येत नसेल ना अजून खोलात जा, अजून खोलात जा. सो या पद्धतीनंच याला म्हणतो आपण प्रयत्नांती परमेश्वर. सो हे दिलेलं आहे. त्यानंतर यामध्ये कष्टे विना फळ नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची महानता सांगितलेली आहे. सो कशी काय नाही हे तुम्ही आवडण्याच्या कारणामध्ये सहज मोठं करून लिहू शकता. सो स्टुडंट, हा व्हिडिओ नक्की आवडला असणार आहे आणि सगळीकडे शेअर करा, कारण एवढ्या डिटेलमध्ये तुम्हाला कुठल्याच प्रकारचा व्हिडिओ दिलेला नाही कोणीच आजपर्यंत. सो जरूर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण एकाच व्हिडिओमधनं तुम्हाला 12 मार्क तुमचे पक्के होणार आहेत, फक्त 8 नाही. तर प्लस याच्यामध्ये तुम्ही अजून 4 मार्क ऍड करून तुमचे टोटल 12 मार्क पक्के करणारा हा पॉइंट आहे. सो त्यासाठी रसग्रहण नाव जरी असेल तरी मी कवितेवरचे 3ही प्रश्न याच्यामध्ये कव्हर अप केलेले आहेत. आता पाहूया ट्रिक. ज्या ट्रिकच्या मदतीनं तुम्हाला हे 2 पॉइंट जे आहेत ते लक्षात ठेवायला सोपे जाणार आहे. ओके, जस्ट टेक अ स्क्रीनशॉट आणि आपण त्याची ट्रिक बघूया. तर स्टुडंट पहा, कवितेचं नाव आणि कवी हे कसं लक्षात ठेवणार आहात त्याची ट्रिक. तर पहा, आता हे ट्रिकच आहे त्यामुळे याला फारसा अर्थ वगैरे काही नसणार आहे, पण ती लक्षात ठेवायला सोपी जाईल, त्यामुळे कवीचं नाव विसरणार नाही आणि कवितेचं पण नाही. तर बघा, उत्तम लक्षण याचं तुम्ही जे कवी आहेत ते आहेत संत रामदास. तुम्हाला मी सुरुवातीला पाठ कसं करायचं ते सांगितले, ते पाठ केलेलं आहे तुम्ही, पण ते लक्षात नाही राहते. मग त्यासाठी असं लक्षात ठेवा, उत्तम संत. उत्तम संत म्हणजे उत्तम लक्षण या कवीचे कवी आहेत संत, म्हणजे संत रामदास. तुम्हाला हे पाठच असतं, परंतु याचं हेच आहे, हे पाठ नसतं. तर उत्तम लक्षण उत्तम संत असं पाठ करा, म्हणजे उत्तम संत हे तुमचं ट्रिक असणार आहे. वस्तूसाठी कोणती ट्रिक करणार आहात जेणेकरून नावही लक्षात राहील आणि कवितेचं नावही आणि कवीचं पण. तर मग धामनस्कर, धामनस्कर मधलं तुम्ही काय करणार आहात, धामन शब्द घेणार आहात आणि त्याच्या पुढे वस्तू, धामन वस्तू. धामन वस्तू म्हणजे वस्तू, कवी, वस्तूचे कवी आहे दभा धामनस्कर, असं तुम्हाला पाठ होईल. आश्वासक चित्रामध्ये आ हा शब्द आणि नीरजा मधला नी. ओके, सो आ आणि हा नी, आणि. सो आणि आश्वासक चित्र आणि नीरजा, आणि नीरजा, अशा पद्धतीने तुम्ही पाठ करायचे. ट्रिक आहे ही. भरत वाक्याची ट्रिक कशी आहे, तर मोरो भरत, मोरोपंत, मोरोपंत मधला मोरो, मोरो म्हणजे माझा. सो मोरो भरत म्हणजे माझा भरत, असं ट्रिक आपण तयार केलेली आहे. सो लक्षात ठेवा, मोरो भरत म्हणजे भरत वाक्य कवीचे कवी आहेत मोरो वरून सुरू होणारे मोरोपंत. आता हे खोद आणखी थोडेसे, तर याच्यासाठी मी ट्रिक तयार केलेली आहे. असावरी हे एखाद्या व्यक्तीचं नाव आहे, मुलीचं नाव आहे, तर तिला मी म्हणते असावरी खोद थोडंसं, असावरी खोद थोडंसं. सो ही ट्रिक लक्षात ठेवा, असावरी खोद थोडंसं. आकाशी झेप घे साठी आपण बघा, जगदीश खेबुडकर हे गीतकार आहेत. सो इथं कसं पाठ करणार आहात, सो जगदीश झेप घे, जगदीश झेप घे, जगदीश झेप घे म्हणजे जगदीश, कोणीतरी जगदीश आहे एवढं नक्कीच आठवेल. एखाद्या वेळेस खेबुडकर जरी नाही आठवलं
यांनी, कवी जगदीश यांनी असं लिहिलं तरी तुम्हाला मार्क पडेल. नेक्स्ट आहे बघा, तू झालास मूक समाजाचा नायक. कवितांची नावं तर तुम्हाला पाठच होऊन गेलेली असतात. प्रश्न असतो तो फक्त कवींचा. या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. जवी पवार यांच्यासाठी मी घेतलेला आहे नायक मधला नायक शब्द आणि पवार मधला पवार. नायक पवार किंवा पवार नायक अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक लक्षात ठेवू शकता. नायक पवार. सो स्टुडंट, अतिशय भन्नाट असा हा व्हिडिओ झालेला आहे आणि लाईक तो बनताही है. नक्कीच लाईक करा आणि आवडल्याबरोबर तुमचे जितके मित्र आहेत तेवढ्यांना शेअर करा. इंग्लिश मीडियमचे असतील, कुठल्याही मीडियमचे असतील तरी लिखाणाचं स्वरूप सेम आहे. यावरून ते त्यांच्या वेगळ्या जरी कविता असतील काही तर त्यामध्ये ते या पद्धतीनं त्यांचं तयार करू शकतात चार्ट आणि ते आपल्या मित्रांना दाखवू शकतात. सो व्हिडिओ आवडत असतील तर आपले इतर व्हिडिओ सुद्धा जरूर पहा. याच पद्धतीनं शॉर्ट बट स्वीट आणि महत्त्वपूर्ण डिटेल माहितीसह ते असतात. सो आदर्श मराठीची आदर्श उत्तरपत्रिका सुद्धा जरूर पहा, ज्याच्यामध्ये आपण सांगितलेलं आहे की उत्तरं कशी लिहायची आहेत. त्याचबरोबर मी तुम्हाला स्वमत असेल कशा पद्धतीने लिहायचे, निबंध, आत्मकथनपर निबंध, त्याचबरोबर पत्रलेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन, सर्व उपयोजित लेखन सुद्धा आपण आपल्या व्हिडिओवर अपलोड केलेले. जरूर पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू.